राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. हरिपाठ म्हणजे काय? यातलं 19वा अभंग आपण घेतोय. वेदशास्त्रप्रमाणे श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिवीण धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठे गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियले. महाराज, हरिपाठ म्हणजे काय? यातला हा आपला 9वा प्रवचनाचा भाग, 19वा अभंग. पहिला शब्द, पहिली ओवी. वेदशास्त्रप्रमाणे श्रुतींचे वचन. वेदशास्त्र, वेद 4 वेद: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद. शास्त्र 6: वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैष्णविक शास्त्र आणि मीमांसाशास्त्र. अशी 18 पुराणं. ही 18 पुराणं ब्रह्म, पद्म, विष्णू, वायू, भागवत, नारदीय, मार्केंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्त, वराह, लिंग, स्कंद, वामन, कुर्म, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड. ही अशी 18 पुराणं. पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं हरिसी गाती. महाराज, वेदशास्त्र प्रमाण म्हणजे पडताळा अनुभव. एक मैलाचा दगड, एका सद्विवेक बुद्धीने केलेला एक सत्कर्म मार्गाचा विचार म्हणजे प्रमाण. ज्या गोष्टीचा एक ठोकताळा आपण बांधू शकतो ते प्रमाण. प्रमाण जर द्यायचं असेल तर आपण देता येईल आपल्याला भीष्म प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हटली की मग भीष्म आला. प्रतिज्ञा म्हटली की भीष्म आला. प्रमाण झालं, ठोकताळा झाला. की प्रतिज्ञा पाहिजे कोणासारखी? भीष्म प्रतिज्ञा पाहिजे. ताकद पाहिजे भीमासारखी, सगळ्यात बलवान भीम. झोपणारा आपण म्हणतो कुंभकर्ण, सगळ्यात जास्त झोपणारा, 6 महिने झोपणारा म्हणून कुंभकर्ण. हे प्रमाण आहे, हे टोकाचं प्रमाण. याला म्हणतात शेवटचं टोक. याच्या पलीकडे काही नाही. ही जी वेगवेगळ्या गोष्टींची जी प्रमाणं आहेत ना, ही प्रमाणं दिलेली आहेत. त्याच्या पलीकडे आपण कुठली उदाहरणं देत नाही. आजही आपण ज्यावेळेला कपट म्हणतो त्यावेळेला शकुनीचंच नाव येतं. ज्यावेळेला तिरंदाज होतो त्यावेळेला जर बाण मारायचा आहे तर अर्जुन पुरस्कार म्हणून अर्जुनाचंच नाव येतं. दानशूर म्हटला का कर्णच येणार. सत्य बोलणारा म्हटला की धर्मच येणार. ही प्रमाण आहेत. याला म्हणतात प्रमाण. वेदशास्त्र प्रमाण. वेदशास्त्रांनी 18 पुराणांनी प्रमाण दिले. श्रुतींचे वचन. श्रुती म्हणजे काय लक्षात घ्या. हे वेदमंत्र, हे शास्त्र, ही 18 पुराणं यांच्यातून जो विचार प्रगट होतो तो विचार सांगताना वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतला जातो. वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होताना एक ठोकताळे तयार होतात. त्याच्यावरती एक वचनं तयार होतात, सुविचार तयार होतात. तिन्ही स्वामी जगाचा, आई विना भिकारी, हा एक सुविचार आहे. हा सुविचार तयार होण्यामध्ये काही वेदांचे, काही शास्त्रांचे काही नियम आहेत का ज्याला आई वडील नाहीत, हा कितीही पैसा असला, त्रैलोक्याचा स्वामी असला तरी आईशिवाय तो भिकारीचं त्याचं हे आहे. हे जे प्रमाण निर्माण झाले, विचार, हे जे श्रुतींचं, या श्रुती म्हणतात. हे श्रुतींचे वचन आहे. एक एक वचनं तयार झालेली आहेत. ही वचनं जी तयार झालेली आहेत श्रुतींची, ती सगळे कंगोरे तयार होताना या जीवनामध्ये जगताना काही नियम तयार होतात आणि या नियमांच्या आधारे आपण जगत असतो. ज्या नियमांच्या आधारे आपण चालतो, चांगल्या धर्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, त्याला अनेक ज्ञानाच्या कंगोऱ्यांची चौकट असते. हे कंगोरे म्हणजे महाराज श्रुती. प्रत्येक कोपरा तपासताना या श्रुतींचा वापर केला जातो. महाराज माऊलींनी सांगितलंय वेदशास्त्राप्रमाणे, वेदशास्त्रातलं सगळे प्रमाण, सगळ्या श्रुती
ज्या ज्ञानातून निर्माण होणार आहेत, ज्या ज्ञानाच्या चौकटीत हजारो लोकांनी सांगितलेल्या आहेत, एक नारायण सार जप, याच्यामध्ये एकमेव एकच भगवंत आहे. म्हणजे 4 वेदांमध्ये, 6 शास्त्रांमध्ये, 18 पुराणं, हरिसिगात, या हरी नारायण हा एकच आहे. एक नारायण. सार काय? या सगळ्या गोष्टींचं सार जप. भगवंताचा जप करणं, हरिनाम घेणं, हा एकमेव या सगळ्या वेदांचा, सर्व शास्त्रांचा, 18 पुराणांचा असलेला हा मतितार्थ आहे. हा गुह्य अर्थ आहे, याचा गर्भ अर्थ आहे. यातलं जे सार आहे, हे सार हे हरिनामाचा जप आहे. उरलेला सगळा चोथा आहे. उरलेला सगळा चोथा आहे. महाराज, एखाद्या फळातला रस काढल्यानंतर आपण रस पितो का चोथा घेतो? आपण रस पितो, चोथा टाकून देतो, कारण त्यातलं सगळं सार काढून घेतलेले सार आहे हरिनामाचा जप. सगळ्या कथा गोष्टी या तुम्हाला हरिनामासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्या गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत. हरिनाम घेतलं पाहिजे. हरिनाम हा घेण्याचा तुम्हाला मार्ग म्हणून, त्याचं प्रमाण म्हणून काही गोष्टी, काही ठोकताळे तुम्हाला सांगितले जातात, परंतु त्याच्यावर थांबायचं नाही आहे महाराज. तुम्हाला हरिनाम घ्यायचं आहे, त्या गोष्टींमध्ये, त्या ठोकताळ्यांमध्ये अडकून पडायचं नाही आहे. ही पहिली महाराज उभी आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप. एकच नारायण आहे, एकच भगवंत आहे. जप तप कर्म हरी वीण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. महाराज, या सगळ्यांच्या विचारांमध्ये जे जे कोणी या सृष्टीमध्ये संत महात्म्य, मग रामायणातली राम असेल, महाभारतातला कृष्ण असेल, पांडव असतील, रामाचा लक्ष्मण असेल, हे सगळे, हनुमंतराय असेल, हे सगळे एका भक्ती मार्गाने, भगवंताच्या भक्ती मार्गात गुंतलेले आहेत. या भक्ती मार्गात गुंतलेले हे सगळे संत, त्यांनी जे सांगितलं ते झालं शास्त्र. आता एक तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला श्रुती आणि शास्त्र आणि वेद पुराणं यांचं सगळं गणित तुम्हाला समजेल. फार पुराणातलं उदाहरण देण्यापेक्षा एक तात्विक तुमच्या समोर असणारं महाराज उदाहरण देतो. समुद्राचं पाणी खारट आहे. समुद्राचं पाणी खारट आहे. पृथ्वीवर असलेल्या समुद्राचं पाणी खारट आहे. मग कुठलाही समुद्र असू देतो. सार काय आलं? वेदांनी काय सांगितलं? समुद्राचं पाणी खारट आहे. पहिलं तत्व. दुसरं, समुद्राचा पाण्याचा रंग ठिकठिकाणी वेगळा आहे. ठिकठिकाणी समुद्राच्या पाण्याचं घनत्व कमी जास्त आहे. काही समुद्रांमध्ये बर्फ आहे, काही समुद्र तप्त आहे, काही समुद्र लाल आहे, काही समुद्र काळा आहे. पण त्याच्यामध्ये मीठ आहे, तो खारट आहे, हे तत्व झालं. आणि त्याच्या वेगवेगळ्या रंगाचं, वेगवेगळ्या त्या पाण्याचं रंगरूपाचं वर्णन हे शास्त्र झालं. महाराज, ज्या वेळेला एखादा अवलिया हे ज्या वेळेला विचार करतो, अरे सगळ्या एवढ्या समुद्राचं पाणी खारट आहे, शास्त्र सांगतं की 71% पाणी, अरे बघून यायला पाहिजे, बघून यायला पाहिजे. आपण सगळ्या समुद्राचं पाणी चाखलं पाहिजे, बघितलं पाहिजे, खरंच सगळ्या समुद्राचं पाणी खारट आहे का? अरबी समुद्र आहे, पॅसिफिक समुद्र आहे, हिंद महासागर आहे, काळा समुद्र आहे, तांबडा समुद्र आहे, वेगवेगळे समुद्र आहेत. ह्या समुद्रांचं पाणी आपण तपासलं नाही आहे. केवळ आपल्याला सांगितलं गेलं आहे की शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की हो बाबा याचं पाणी खारट असतं, मग आपण बघितलं पाहिजे. म्हणून एक अवलिया समजा निघाला, प्रत्येक देशाच्या समुद्र तटावर गेला, 100-200 देश फिरला, प्रत्येक समुद्र तटावर गेला, समुद्रात गेला, पाण्याची संपूर्ण मीमांसा केली.
सारांश घेतला, त्याचा लेखा तयार केला, त्याचा सगळा लेखा हा सूचीबद्ध केला, त्याच्यावर प्रबंध लिहिला आणि तो प्रबंध जगापुढे सादर केला. आणि नंतर त्यांनी सांगितलं, होय, सगळ्या समुद्रातलं पाणी हे खारट आहे. महाराज, वेदांनी आधीच सांगितलं होतं. मग एवढा सगळा शोध घेतल्यानंतर जग समुद्रातल्या सर्व पाणी खारट आहे म्हणून त्याच्या प्रबंधाला, त्याच्या रूपाला, त्याच्या रंगाला, त्यांनी केलेल्या त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण किती आहे, अमुक ठिकाणी बर्फाचं प्रमाण किती आहे, या सगळ्या गोष्टीचा तो प्रबंध ज्यावेळेला जगापुढे सादर होतो, त्या सादर झालेल्या त्या प्रबंधाचं प्रमाण होतं. त्याला नोबेल पारितोषिक दिलं जातं. त्या नोबेल पारितोषिकाच्या अंतर्गत तो प्रबंध जगत मान्यता प्राप्त होतो आणि त्याला शास्त्रज्ञाचं त्याच्यावरती नाव कोरलं जातं. याचा अर्थ महाराज, जे सांगितलं वेदांनी, समुद्राचं मीठ खारट आहे, वेदांनी सांगितलं ज्ञान आहे, अनेक रंग रूप 71% असलेलं हे शास्त्र आहे. प्रत्येक ठिकाणी पाण्याची याची घनता वेगवेगळी आहे, त्याच्यात मिठांचं प्रमाण वेगवेगळं आलं, ह्या सगळ्या श्रुती झाल्या. प्रत्येक समुद्राची असलेली मीमांसा ही श्रुती झाली, वेगवेगळे प्रकार आले. आणि या सगळ्यांचं जो परिपाक म्हणून सांगतो की याच्यामध्ये सगळ्या समुद्राचं मीठ खारट आहे, हे झालं सार. तसं सगळ्या वेदांचं हे रूप आहे ज्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचं अनेक रूपांमध्ये शास्त्रात रूपांतर झालेलं आहे. अनेक वेगवेगळे धर्म, पंथ, पूजा करण्याचे सगळे विधिवत उपचार हे सगळं शास्त्र आहे. सगळे मंत्रोच्चार, सगळे देवदेवता यांचे असलेले आव्हानाचे प्रकार हे सगळं शास्त्र आहे. अनेक पंडितांनी, अनेक संतांनी वेगवेगळ्या नावांनी त्यांचा जप केला आहे. हे जप करण्याची हे सगळे साधनं, हे सगळे विचार, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रमाण, ठोकताळे ह्या श्रुती आहेत. आणि या श्रुतींचं सगळं वर्गीकरण संतांनी केलं आहे. म्हणून संत हे अध्यात्मातले शास्त्रज्ञ आहेत. माऊलींनी 700 वर्षापूर्वी भिंत आकाशात उडवली. 350 वर्षापूर्वी न्यूटननी सांगितलं, आकाशातनं पडणारी वस्तू ही जमिनीवर पडते, कारण या जमिनीचं गुरुत्वाकर्षण आहे. 350 वर्षापूर्वी गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. 700 वर्षापूर्वी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धसुद्धा एक शक्ती या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे, जी शक्ती या भिंतीला, अचल जड वस्तूला आकाशात उडवून घेऊन जाऊ शकते. ही कल्पना महाराज या सृष्टीला, या त्रैलोक्याला देण्याचं काम माऊलींनी केलं आहे. याला म्हणतात प्रमाण माइलस्टोन. आजपर्यंत हे शक्य कोणालाही झालेलं नाही. माणसांचे प्रयोग चाललेत, क्लोन करायचे प्रयोग चाललेत, परंतु माणसाचा कंठ, माणसासारखं बोलता येणारा कंठ अजून रेड्याच्या गळ्यात कोणी बसवू शकलेलं नाही. हे माइलस्टोन आहेत. अजून त्याला हजारो वर्ष जातील, कदाचित भविष्यात ते पूर्णही असेल. तुम्ही लावलेला आजचा व्हिडिओ कॉल संजयनी कुरुक्षेत्रात लावलेला आहे महाराज. या सगळ्या संकल्पना महाभारतातल्या आज या सृष्टीत अवतरल्या आहेत. आपण त्याला तंत्रज्ञान म्हणतो, परंतु हे तंत्रज्ञान मूळतः हरिपाठामध्ये माऊलींनी सुस्पष्ट रीतीने लिहून ठेवलेले, आपण केवळ ते उच्चारतो. त्याचा अभ्यास करणं, प्रत्येक ओवीचा सखोल विचार करणं, ती विचार करून ती मांडणं, आत्मसात करणं, ती समोरच्या असलेल्या सगळ्या पिढीला वारसा म्हणून देणं, हे आपलं महाराज काम आहे. पुढची ओवी या गोष्टीवर आधारित आहे महाराज. हरिपाठे गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. हरिपाठे, भगवंताच्या मार्गावर. पाठे म्हणजे हरिपाठे म्हणजे हरीच्या मागे, हरीच्या पाठीमागे.
हरीच्या बरोबर हरिपाठातून 2 शब्द आहेत. एक हरिपाठे म्हणजे हरीच्या मागे, एक हरिपाठे म्हणजे हरीच्या पाठातून. हरिपाठातून गेले, हरिपाठाच्या मार्गावर जे गेले, जे जे माऊलींनी हरिपाठात सांगितले त्या त्या ओवीनुसार त्या जीवनक्रमामध्ये अंतर्भूत करून त्या सगळ्या श्रुती जगण्याचा जो प्रयत्न करतो तो हरिपाठे गेले. हरिपाठे गेले. भगवंताच्या नियमानुसार जगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते निवांतची ठेले. त्यांना या सृष्टीमध्ये शांतता, एक सहज जगण्याची आत्मीयता, जीवनाचा असलेला खरा अर्थ समजला आहे. म्हणून ते मानसिकदृष्ट्या शांत आहेत, म्हणून निवांतची ठेले. ते निवांत झाले. त्यांना या सृष्टीमध्ये हरीशिवाय काहीही दिसत नाही. जे काही आहे ते केवळ हरी आहे. म्हणून हरिपाठातून भगवंताच्या असलेल्या नियमानुसार कर्मातून केवळ आणि केवळ हरीचं नाम गुणगान गात पुढे जाणं हा एकमेव धर्म त्यांनी पकडला आहे. म्हणून हरिपाठे गेले ते निवांतची ठेले. भ्रमर गुंतले सुमन कळिके. भ्रमर म्हणजे ज्याचं मन या सृष्टीतल्या ऐहिक सुखामध्ये गुंतलं आहे. माझं घर, माझी गाडी, माझी बायको, माझी पोरं, सुंदर सुंदर वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी धावणारा मी. मग माझ्या घरात अमुक पाहिजे, माझ्या घरात अमुक गोष्ट हवी, मी याच प्रकारचं मला अन्न खाता आलं पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचं घरात अन्न सजवणं. अन्न असलेल्या त्या किचनला साधा ओटा असला तरी चालेल, पण तसं नाही. माझं किचन लोकांनी नावाजलं पाहिजे म्हणून त्याला अत्यंत रूपवान करणं. मी चांगला दिसावा म्हणून या देवावर उंची कपडे घालणं. या सगळ्या महाराज गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी भ्रमर गुंतले सुमन कळिके. फुलांच्या वरती फिरणारा तो भुंगा, त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. तो वेगवेगळ्या फुलांवरून या फुलावरून त्या फुलांवर, या कळीवरून त्या कळीवर तो फिरत असतो. त्या कळीचा आस्वाद घेतो, त्याचं फूल करतो, पुढच्या कळीवर जातो. हे मन महाराज असंच आहे. एका गोष्टीमध्ये या मनाचं रममान होणं शक्यच नाही. तो या ऐहिक सुखातल्या, मग ही स्त्री आवडली, कधी ती स्त्री आवडली, कधी ती स्त्री आवडली, कधी ही गाडी आवडली, कधी ती गाडी आवडली, त्याचं महाराज समाधान नाही. या मनाचं कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही समाधान करू शकत नाही. हा भ्रमर भुंग्याचा त्याचा स्वभाव आहे. क्षणाक्षणाला वेळोवेळी तो या मार्गावर जाताना प्रत्येक ठिकाणी तो चुकणारच आहे. त्याला चुकण्याचाच त्याचा मोह आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताच्या मार्गावर थांबायचंच नाही. भगवंताच्या मार्गाच्या बाजूला असलेली सगळी प्रलोभनं तो हुंगत हुंगत त्याचा आवाज घेत, त्याचा सुगंध घेत तो जातोय, असं ते मन आहे. हे मन ज्याने अंतःकरण स्वतःच्या ताब्यात ठेवलं तो या सगळ्या गोष्टींपासून मुक्त झाला. तोच महाराज हरिपाठी गेला. म्हणून खरं ही पहिलं पाहिजे आणि मग गेलं. पण महाराज माऊलीने सांगितलं आहे हरिपाठे गेला तो निवांत जिटेला. तिथेच मन, हरीच्या पायाशी मन, कमळ दलामध्येच भुंगा शांत आहे. तसंच हरीच्याच पायाशी तुमचं मन शांत आहे, तुमचं मन निवांत आहे. तुमच्या मनाला कोणत्याच गोष्टीची ओढ नाही, आशा नाही, आसक्ती नाही. ती जागा भगवंताचं केवळ चरणकमल आहे. या चरणकमलाशी, भगवंताच्या पायाशी तुमचं मन स्थिर आहे. तिथे गेलत की तुम्ही निवांत झालात, शांत झालात. कोणत्याच गोष्टीबद्दल तुम्हाला राग नाही, लोभ नाही, आसक्ती नाही, मोह नाही, कुठलाच क्रोध नाही, लोभ नाही, काम नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंतरंगामध्ये उपभोगल्यानंतरसुद्धा आसक्ती न निर्माण होणं, हे या हरिपाठाचं सगळ्यात महान कार्यामधला एक भाग म्हणा, एक टप्पा म्हणा. हा या उभीतून महाराज माऊलींनी सांगितला आहे. हरिपाठे गेले ते निवांतची ठेली. अगदी शांतपणे
हरिपाठावरती रोजच्या रोज मनन करून चिंतन करून स्वतःच्या आयुष्याला वळण देणारे ते सगळे भगवंताच्या नामस्मरणामध्ये अगदी शांतपणे भक्तिमय मार्गामध्ये गुंतून गेलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ हरिनामाने आपण जगावं. आपोआप पापपुण्याचा फेरा, दोन्ही गोष्टींचा फेरा आपल्यापासून चुकवावा. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हरिपाठ आवश्यक आहे, हरीचं भजन आवश्यक आहे. एक अभंग म्हटला तरी चालेल हो महाराज, 100 अभंग म्हणायची तुम्हाला गरज नाही. एक अभंग म्हटला हरिपाठाचा तरी चालेल. 5-10 मिनटं लागतील महाराज अभंग म्हणायला. आज एक म्हणा, उद्या 2 म्हणा, आपोआप ओढ लागेल, आपोआप गोडी लागेल. एका अभंगाने सुरुवात करा महाराज. जो आवडेल त्याच्यावर चिंतन करा, आवडेल त्या गोष्टीवर दुसऱ्याला सांगा. ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. यमे कुळ गोत्र वर्जियले. महाराज फार सुंदर ओवी आहे. अशी ओवी आहे की तुमच्या माझ्या मनामध्ये इतकं मोठं एक विश्वासाचं नातं निर्माण करणार आहे. आपल्या मनामध्ये माऊली एक आत्मविश्वासाचं बळ देत आहेत. ते बळ या ओवीतनं आपल्याला मिळतं. ज्ञानदेवी मंत्र, भगवान आपल्या भगवंतानी अर्जुनाला जो मंत्र दिला, एकच गीतेतला मंत्र आहे, हरी भगवंत हा एकमेव तो मीच आहे. माझ्याशिवाय इथे काहीही होत नाही. हा करणारा मी आहे, निर्माण करणारा मी आहे, रक्षण करणारा मी आहे, नष्ट करणारा मी आहे. ज्ञानदेवी मंत्र माऊलींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी मंत्र दिला आहे. काय मंत्र आहे? हरिनामाचे शस्त्र. हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियले. महाराज एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुमच्याकडे अजिबात शरीर सौष्ठव नाही, अत्यंत तुमचं शरीर कृश आहे, शरीरात तुम्ही बारीक आहात. तुम्हाला समोरची व्यक्ती बाजारातनं फिरताना आजूबाजूला अनेक चांगल्या ताकदीची माणसं तुम्हाला घाबरणार नाहीत महाराज. ते सहज तुमच्यावर हल्ला करू शकतील. पण तेच शरीर घेऊन, तेच बारीक शरीर घेऊन समजा कमरेला तुम्ही रिव्हॉल्वर लावून गेलात, बंदूक लावून गेलात, तर ते कितीही ताकदीचा तो माणूस असला, कितीही बलदंड देहाचा माणूस असला, तरी तो तुमच्यापासून 10 फूट लांब चालेल. तुमच्या तो नादी लागणार नाही, कारण तुमच्या कमरेला शस्त्र आहे, हरिनामाचे शस्त्र. यमे कुळगोत्र वर्जियले. यमानी त्या कुळगोत्राला वर्जित केलंय. त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत नाही. ज्या कुळगोत्रामध्ये हरिपाठाचं, हरिनामाचं नामस्मरण केलं जातं, हरिपाठाचं उच्चारण केलं जातं, बोललं जातं, त्या प्रत्येक घरामध्ये, त्या घरातल्या कुळातल्या गोत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला या हरिनामाच्या शस्त्राचं कवच आहे. हरिनामाच्या शस्त्राचं कवच आहे. यमे कुळगोत्र वर्जियले. यमाला ते कुळगोत्र त्यातल्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला यमापासून रक्षण करण्याचं काम हरिनामाचं हे शस्त्र करतं. महाराज माऊलींनी केवढा मोठा मंत्र दिला आहे. एखाद्या कुटुंबामध्ये सातत्याने आजारपण असतं महाराज. सातत्याने घरामध्ये कोण ना कोणतरी आजारी पडतं, कोण ना कोणतरी भांडत असतं, कटकट होत असते. त्या घराला घरपण नसतं महाराज. सतत आजारपण लागलेल्या घरांनी हा खरा अर्थ घ्यायला हवा. सगळे औषध उपचार केली, हजारो दवाखाने पालथे घातल्यानंतर जर तुम्हाला त्या गोष्टीतनं जर काही यश येत नसेल, तर हे विना पैशाचं हे शस्त्र एकदा वापरून बघायला हरकत नाही महाराज. हरिनामाचं शस्त्र घरामध्ये हरिपाठ करायला हरकत नाही महाराज.
रोज संध्याकाळी 7 वाजता दिवे लागणीच्या वेळेला हरिपाठाचं पठण करून बघा महाराज. आजारपणाचं असलेलं घर या शस्त्रामुळे तुमच्या घरातनं आजारपण दूर राहील महाराज. या घराकडे वाकड्या नजरेने बघायची या दुष्ट प्रवृत्तींना हिंमत होणार नाही. तुमच्या घराकडे वाईट नजरेने वाकड्या नजरेने बघण्याची मनुष्य प्रवृत्ती असली तरी तुमच्यापर्यंत ती पोचू शकणार नाही. हरिनामाचं शस्त्र तुमच्या जवळ आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. हरिनामाचं शस्त्र तुम्हाला वापरता आलं पाहिजे, दुसऱ्याला शाप देण्यासाठी नाही. कमरेला लावलेली बंदूक ही दुसऱ्याला गोळी घालण्यासाठी नाही, स्वसंरक्षणासाठी आहे. हरिनामाचं शस्त्र स्वसंरक्षणासाठी आहे. ती लावली कमरेला की आपोआप तुमच्या समोरचा असलेला 10 फूट लांब जाणारे तुम्हाला गरज नाही आहे त्याची फायर करण्याची. तसंच हरिनामाचं शस्त्र तुमच्या मुखामध्ये आहे म्हटल्यानंतर दुष्ट प्रवृत्तींच्या वरती अपशब्द वापरून वार करण्याची गरज नाही. तो येणारच नाही जवळ. यमे कुळगोत्र, यमाला धाक आहे हो त्याचा. यमाला या हरिनामाच्या मंत्राचा धाक आहे. हे माऊलींनी तुम्हाला सांगितलं आहे महाराज. नीट अभ्यासात्मक जर हरिपाठ वाचला केला तर तुम्हाला या मंत्राचा उलगडा होईल. त्याचा अनुभव घेण्यासाठी हरिनामाचं यंत्र, हरिनामाचं शस्त्र तुम्हाला जपावं लागेल, जवळ बाळगावं लागेल. ते धार लावण्यासाठी, त्याला शस्त्राला धार लावण्यासाठी रोजच्या रोज हरिनाम घेतलं पाहिजे. कधीतरी गरजेच्या वेळेला हरिनाम घेऊन हरिपाठ करून उपयोग नाही महाराज. मी आजारी पडलो म्हणून हरिनाम घेतो, चालणार नाही महाराज. तुमच्या सुखामध्ये सुद्धा हरिनाम पाहिजे, तुमच्या दुःखामध्ये सुद्धा हरिनाम पाहिजे. काहीच काम नसेल तेव्हाही हरिनाम पाहिजे. कुठेही गेलात तरी हरिनाम पाहिजे. जागा, परिस्थिती, वेळ याचा विचार न करता हरिपाठ असला पाहिजे. तो हरिपाठ जर तुम्ही तुमच्या शब्दातून, कृतीतून, तुमच्या देहातूनच जर निर्माण झाला, समाजापुढे आला, तर आपोआप या हरिपाठाचं शरीर आहे, हरिनामाचं शरीर आहे, या शरीराला कुठल्याही परिस्थितीत दुष्ट प्रवृत्तींचा कधीही त्रास होणार नाही. महाराज किती सुंदर या ओव्या आहेत. कितीही बोलता येईल, तासन तास या विषयावर बोलू शकतो महाराज. परंतु पुन्हा वेळेचं बंधन पाळावं म्हणून तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात महाराज आपण बघूया. पण एक गोष्ट तुम्हाला या जाता जाता सांगतो. ही गोष्ट ऐका म्हणजे तुम्हाला या प्रवचनाचं सार समजेल. महाराज भीष्म शरपंजरावर म्हणजे त्या बाणांच्या शय्येवर झोपला आहे. अर्जुनाच्या भात्यातनं निघालेले सगळे बाण भीष्माच्या देहात घुसलेत. भीष्म त्या बाणांवर पडलेला आहे. बाणाच्या शय्येवर भीष्म पडला आहे. तिथे भगवान श्रीकृष्ण जवळ गेलेत. भीष्माने विचारलं, अरे देवा, माझी भीष्म प्रतिज्ञा आहे, त्या भीष्म प्रतिज्ञेप्रमाणे मी वागलो आहे. त्या प्रतिज्ञेनुसार मी कुठलंही वावगं काम केलेलं नाही. धर्माच्याच नियमानुसार चाललो आहे. या राज्याचं रक्षण मी करतो आहे. मी राजा झालो नाही, मी ब्रह्मचर्य व्रत पाळलं आहे. असं असताना महाराज या बाणांच्या शय्येवर ना जमीन मला लाभली ना आकाश मला लाभलं, असं मध्येच मी तरंगत का पडलो आहे. भगवंतानी उत्तर दिलं, अरे बाबा, तुझा या जन्माचा किंवा या कर्माचा हा भाग नाहीच. हे तुझं मागच्या जन्माचं कर्म आहे. डोळ्यावर हात धरला, पट्टी आली, अनेक प्रसंग डोळ्यासमोरून गेले. एका ठिकाणी थांबले. एका सरड्याला मारलेला बाण, एका राजपुत्राच्या जन्माला आलेला असताना सरड्याला मारलेला बाण, तो उडालेला सरडा पडला निवडुंगात. पोटात त्याच्या घुसले काटे, पडला त्या काट्यांवर. काही क्षण तो तडफडला. हो म्हणला, देवा बरोबर आहे, तू म्हणतोस त्याचं भोग मी भोगले, बाण लागले, माझ्या शरीराला हरकत नाही. पण 6 महिने झाले मी पडलो आहे. 6 महिने झाले मी या बाणांच्या शय्येवर आहे. हो म्हणले, ते क्षण जरी त्या सरड्याचे कमी असले तरी कितीतरी जन्म गेले, हे पाप तुझं धुतलं गेलं नाही. त्या प्रत्येक क्षणाचा
क्षणाचा मोबदला प्रत्येक जन्मात वाढत गेला. त्या जन्मात वाढत गेलेल्याचे त्या क्षणाचे 6 महिने झाले. बरं आता भगवंत मला सांगा, मी जर धर्मावर आहे तरी मला हा प्रमाद का? भीष्मा तुम्हाला मृत्यूयोग नाही. भगवंत म्हणले भीष्माला तुला मृत्यूयोग नाही, तुला इच्छा मरण आहे. पण इच्छा मरण तुझ्याकडे असलं तर तुला संपवणं हे दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही. तुलाच संपवून घ्यावं लागेल. कारण तू जरी धर्माच्या मार्गात असलास तरी तो धर्माचा मार्ग अधर्माच्या चौकटीत बसलेला आहे. हा धर्म जप तप कर्म हरिवीण धर्म. जरी तू धर्मावर असलास तरी तुझा धर्म हा हरिवीण होता. मी हरी प्रत्यक्ष भगवंत पांडवांच्याकडे होतो, तू दुर्योधनाकडे होता. तुझा धर्म जरी असला तरी तो हरिवीण होता. म्हणून तुला या बाणांच्या शय्येवर झोपावं लागतंय. तुला इच्छा मरण आहे. तुला इच्छा मरणानुसार तुला तुझं जीवन संपवावंच लागेल. कारण हरिवीण धर्म वावगाचे श्रम व्यर्थ जाय. तू केलेले सगळे श्रम, राज्य राखण्याचे केलेले सगळे प्रयत्न हे सगळे व्यर्थ आहेत. का? तर तू धर्माच्या बाजूला नाहीस, तू अधर्माच्या बाजूला आहेस. म्हणून जप तप कर्म भीष्माचे किती मोठे असले, कितीही जप करणारा असला, तप करणारा भीष्म असला, कर्म मोठं असलं तरी हरिवीण धर्म वाऊगाची उगाच श्रम व्यर्थ जाय. त्याचा श्रम, त्यांनी केलेली मेहनत, हरीशिवाय असलेलं प्रत्येक कर्म, प्रत्येक जप, प्रत्येक तप, प्रत्येक धर्म हा केवळ आणि केवळ व्यर्थ श्रम, वाऊगाची उगाच श्रम आहे, व्यर्थ जाणार, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून महाराज तुमच्या मनामध्ये असलेला हरी, जागृत हरी करून हरिपाठ म्हणायचा आहे. नुसता हरिपाठ म्हणून उपयोग नाही. पुन्हा एकदा सांगतो, हरिपाठ मुखाने म्हटल्यानंतर तुम्ही पुण्यात्मा झालात, पुण्यकर्म झालं नाही महाराज. हरिपाठाच्या नियमानुसार, अभंगानुसार जगता आलं पाहिजे. तुमच्या शब्दातून ते दिसलं पाहिजे. हरिनामाचं शस्त्र मुखातून तुमच्या समोरच्याला त्याचं रूप कळलं पाहिजे. त्याच वेळेला हरिपाठाचा खरा अर्थ तुम्हाला समजला असं होईल महाराज. थांबतो, पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया महाराज. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.